रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीची भाजी. तर इथे मी रात्री मेथीची भाजी निवडून ठेवली आहे आणि अगदी कवळे दांडे असल्यामुळं जेवढी कवळे दांडे असतील तेवढे निवडून घेतले. आता ती बारीक चिरून घ्यायचे. तर सुरुवातीला मी ही चिरून घेते आणि स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने. अगदी कवळी लुसलुशीत भाजी आहे, पाहू शकता. आता आपण ही चिरून घेऊया. मेथीची भाजी एकदम बारीक चिरायची नाही, मग धुतल्यावरती तिचे सगळं जीवनसत्व निघून जातात. बऱ्यापैकी मिडियम अशी चिरायची. मेथी माझी चिरून झाली. आता धुवून घेऊया स्वच्छ. तर इथे आपली मेथी स्वच्छ धुवून झालेली आहे आणि ती आता चाळणीमध्ये ठेवली आहे. आणि मेथीसाठी इथे कांदा, लसूण, मिरची. लसूण हा चेचून ठेवलेला आहे, मिरची बारीक आणि कांदा 2 घेतलेले आहेत मेथीच्या भाजीसाठी. तर एवढंच साहित्य टाकून आपली मेथीची भाजी करायला घेऊया आपण. कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल छान टाकून देऊन मग आपण लसणीची फोडणी देणार आहोत. छान लालसर झालं तर आपण त्यात कांदा ॲड करणार आहोत. कांदा छान लालसर रंग येईपर्यंत शेकवायचा. आपण त्यात मिरची ॲड करणार आहोत. तुम्ही ह्या जागी लसूण वाटून, मिरची, लसूण हे मिक्सरमध्ये वाटून सुद्धा फोडणी टाकू शकता. तशी ही भाजी खूप छान लागते. तर इथे कांदा आपला छान मऊसूत, थोडा हलकासा तांबूस रंग सुद्धा आला आहे. तर आता आपण मेथी त्यात ॲड करणार आहोत. सुरुवातीला थोडी टाकायची, गॅस फास्ट करून हलवायची जेणेकरून ती बाकीची बसली जाईल. आता एवढी मेथी पण जेव्हा शिजते तेव्हा केवढीशी होते. गॅस फास्ट ठेवायचा आणि हलवायची जेणेकरून लवकर ती ढकली जाईल. मेथीच्या भाजीत किंवा पालेभाज्या कोणत्याही असो, थोडं तेल टाकलं की मग भाज्या मस्त चमचमीत लागतात. आता उर्वरित टाकून घेऊ बाकीची उरलेली. सर्व टाकून झाली. आता पलेट्याच्या साह्याने व्यवस्थित खालून घेऊन म्हणजे भाजीला कांदा, लसूण, मिरची व्यवस्थित फ्लेवर उतरेल त्याचा. मेथीची भाजी ही पटकन शिजली जाते.
एकदा मेथीची भाजी एक दोनदाच हलवायची आणि ती छान व्यवस्थित बसली की थोडी शिजली की मगच मीठ टाकायचं. आधी मीठ टाकायचं नाही, मग काही वेळा आपला अंदाज चुकतो. मग जेव्हा पूर्ण मेथीची भाजी अर्धी शिजली की मग मीठ टाकल्यावरती आपल्याला व्यवस्थित मीठ सगळ्या भाजीला लागतं आणि मेन म्हणजे अंदाज कळतो. आणि मेथीची भाजी ही जास्त हलवायची नाही, जास्त हलवल्यामुळं कडूसुद्धा जास्त लागते. तर एकाच दुसऱ्या वेळ ठीक आहे, म्हणजे 2 ते 3 वेळा. आता आपण हिला थोडा वेळ शिजू आणि मग मीठ टाकूया. इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपली मेथीची भाजी शिजत आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे भाजीच्या अंदाजानुसार. आणि भाजीला झाकण ठेवायचं नाही, वाफेवरच शिजवायची, म्हणजे भाजीचा कलरही छान येतो. झाकण ठेवल्यावरती पाणीसुद्धा जास्त सुटतं आणि भाजीही वेगळीच लागते. वाफेवर भाजी छान लागते. मस्त असा हिरवागार मेथीचा कलर असतो, तुम्ही पाहू शकता. आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि आपल्याला मेथीच्या भाजीत पाण्याचा अंश जास्त ठेवायचा नाही. मेथीची भाजी अशी पूर्ण अशी कोरडी झाली पाहिजे. इथे आपली मेथीची भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे आपली चमचमीत अशी मस्त शरीराला पौष्टिक अशी मेथीची भाजी झालेली आहे आणि तीही झटपट. जर मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.